नमस्कार. शक्तिपीठ महामार्गाला कितीही जरी विरोध असला तरीही देखील शक्तिपीठ महामार्ग होणारच असा ठाम निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे. सोबतच आता 2 दिवसापूर्वीच शक्तिपीठ महामार्गातून कोल्हापूर जिल्हा हा वगळण्यात आला होता, परंतु सरकारने तो निर्णय रद्द करत आज पुन्हा एकदा नवीन निर्णय घेतला आणि शक्तिपीठ महामार्ग होणारच अशी ठाम प्रतिक्रिया ही दिली आहे. नक्की काय घडलंय आज याचा रिपोर्ट आज आपण पाहणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्याबरोबरच या महामार्गातून कोल्हापूर जिल्हा वगळण्याचा स्थगितीचा आदेश आता सरकारने रद्द केला आहे. याचे तीव्र पडसाद उमटले आहे. या विरोधात शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीकडून आंदोलनाची धार वाढवली जाणार आहे. या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी पुढील आठवड्यामध्ये बैठक होणार आहे. यापूर्वी महामार्गातून कोल्हापूर जिल्हा वगळला गेला होता, परंतु सरकारने नवीन आदेश पुन्हा कोल्हापूर जिल्ह्याचा या महामार्गामध्ये समावेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहे. यापूर्वी 12 जिल्ह्यात मोजणीचे प्रकार हाणून पाडले होते. इथून पुढेही त्याला विरोध केला जाणार आहे. पुढील आठवड्यात आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करण्यास सरकारने आज मान्यता दिली आहे. त्याचबरोबर या महामार्गातून कोल्हापूर जिल्हा वगळण्याचा स्थगितीचे आदेश सरकारने रद्द केले आहे, ज्यामुळे हा महामार्ग कोल्हापूरमधून जाणारच यावर शिक्का लागला आहे. तसेच शिरोळ, करवीर, हातकंगले, भुदरगड, आजरा तालुक्यातील आणखीचे सर्व पर्याय तपासावेत असे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला दिले आहेत. या निर्णयाविरोधात जिल्ह्यात शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहे. शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीने माहिती सरकारचा निषेध केला आहे. सोबतच बहुचर्चित शक्तिपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातील 39 तालुके व 370 गावांमधून जाणार आहे. महामार्गामुळे तुळजापूर, कोल्हापूर, मासूर 18 धार्मिक स्थळे ही जोडली जाणार आहे. महामार्गामुळे नागपूर ते गोवा सध्या 18 तासांचा प्रवास साधारण 8 तासांवरती येणार असल्याचा दावा सरकारचा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा वर्धा ते जिल्हा सिंधुदुर्ग शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाचे काम आता सरकारने हाती घेतले आहे आणि त्यासाठी मान्यता दिली आहे. धन्यवाद.